देशात स्वस्त इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांमध्ये चढाओढ पाहायला मिळते। त्यात नुकतंच एअरटेलनं भारतात स्टारलिंक इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मस्क यांच्या मालकीच्या स्पेसएक्स कंपनीसोबत करार केलाय। एअरटेल पाठोपाठ आता देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी जिओनं देखील स्पेसएक्स सोबत असाच करार केलाय। भारतात इंटरनेट कनेक्टिव्हिटीला नव्या उंचीवर नेण्यासाठी एअरटेल आणि जिओनं एलन मस्कच्या कंपनी सोबत हातमिळवणी केली। या कराराअंतर्गत स्पेसएक्सची स्टारलिंक उपग्रह इंटरनेट सेवा भारतात सुरू केली जाणार आहे। मात्र हा करार अद्याप केंद्र सरकारच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे। एअरटेल आणि जिओची स्पेसएक्स बरोबरची डील होताच त्यांचे शेअर तेजीत आले। त्यामुळं एअरटेल, जिओ आणि स्पेसएक्स मधील कराराचा गुंतवणूकदारांना आणि भारतीयांना नेमका काय फायदा होणार आहे, सविस्तर पाहूयात या व्हिडिओमधून। एअरटेल आणि जिओच्या स्पेसएक्स सोबतच्या करारामागचा उद्देश काय पाहूया। एअरटेल, जिओ आणि स्टारलिंक एकत्रितपणे भारतात इंटरनेट कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी मार्ग शोधतील। या व्यतिरिक्त एअरटेल त्यांच्या रिटेल स्टोअरमध्ये स्टारलिंक उपकरणं विकू शकतात। व्यवसायांना हाय स्पीड सॅटेलाइट इंटरनेट प्रदान करू शकते। दोन्ही कंपन्या ग्रामीण शाळा, आरोग्य केंद्र आणि दुर्गम भागात इंटरनेट पुरवण्यासाठी एकत्र काम करतील। स्टारलिंकच्या उपग्रह तंत्रज्ञानामुळे एअरटेल आणि जिओचे नेटवर्क आणखी मजबूत होईल, तर स्पेसएक्स एअरटेल आणि जिओच्या जमिनीवरील पायाभूत सुविधांचा वापर करू शकेल। त्यामुळं दोघांनाही फायदा होणार आहे। आता हे नेमकं स्टारलिंक आहे तरी काय पाहूया। स्टारलिंक हे एक सॅटेलाइट आधारित इंटरनेट सेवा टेक्नॉलॉजी आहे। याच्या मदतीने कोणत्याही केबल किंवा टॉवर शिवाय लोकांपर्यंत सहज इंटरनेट पोहोचवलं जाऊ शकतं। यामध्ये इंटरनेट प्रदान करण्यासाठी सॅटेलाइट आधारित रेडिओ सिग्नलचा वापर केला जातो। भारतात या इंटरनेट सेवेसाठी किती शुल्क आकारलं जाईल याबद्दल अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये। आता याचा गुंतवणूकदारांना फायदा होणार का पाहूया। एअरटेल आणि स्पेसएक्स मध्ये करार होताच एअरटेलचे शेअर जवळपास 3.5% वाढले आणि जिओचे शेअर्स जवळपास 4% वाढले। येणाऱ्या काळात एअरटेलच्या उत्पादनांमध्ये वाढ होईल, असंही एअरटेलचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष गोपाल विठ्ठल म्हणाले। त्यामुळं एअरटेलच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणं येणाऱ्या काळात गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरू शकणार आहे। एअरटेल आणि जिओ कंपनीनं एलन मस्कची कंपनी स्पेसएक्स सोबतची ही डील इंटरनेट सेवा आणि कनेक्टिव्हिटी संदर्भात असणार आहे। स्पेसएक्सची स्टारलिंक सर्व्हिस आता भारतात एअरटेल आणि जिओ सोबत काम करणार आहे। त्यानंतर लगेच एअरटेल आणि जिओच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली आहे। स्टॉक्स एक्सपर्ट म्हणतात की एअरटेल मध्ये गुंतवणूक करण्याची ही योग्य संधी आहे। या डीलमुळे रिमोट एरियामध्ये हाय स्पीड इंटरनेट सेवा मिळू शकणार आहे। एअरटेल आणि जिओची 5G सर्व्हिस अजून मजबूत होऊ शकते। या डील बद्दल एअरटेलनं काय म्हटलंय पाहूया। एका वृत्तसंस्थेशी बोलताना एअरटेलचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष गोपाल विठ्ठल म्हणाले की भारतातील एअरटेल ग्राहकांना स्टारलिंक सेवा प्रदान करण्यासाठी स्पेसएक्स सोबत काम करणं हा एक महत्त्वाचा टप्पा आहे। पुढील पिढीच्या उपग्रह कनेक्टिव्हिटीसाठी कंपनीची वचनबद्धता दर्शवते। या भागीदारीमुळे आम्हाला भारतातील सर्वात दुर्गम भागातही हाय स्पीड ब्रॉडबँड पोहोचवण्याची क्षमता मिळेल। स्टारलिंक एअरटेलच्या उत्पादनांमध्ये आणखी वाढ करेल, जेणेकरून प्रत्येक भारतीयाला परवडणारं आणि विश्वासार्ह इंटरनेट मिळेल। आता या करारानंतर स्पेसएक्सनं काय म्हटलंय पाहूया। स्पेसएक्सच्या अध्यक्ष ग्वेन शॉर्टवेल म्हणाल्या की स्टारलिंकचा प्रभाव भारतातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एअरटेल सोबत काम करण्यास आम्ही उत्सुक आहोत। एअरटेल टीमनं भारताच्या दूरसंचार क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावली, त्यामुळं त्यांच्यासोबत काम करणं हे आमच्यासाठी योग्य पाऊल असल्याचंही त्यांनी म्हटलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एलन मस्क यांच्यात झालेल्या अलीकडच्या बैठकीनंतर काही आठवड्यातच हा करार झालाय। मोदींनी त्यांच्या अमेरिका भेटीदरम्यान एलन मस्क यांची भेट घेतली होती। त्यामध्ये इनोव्हेशन, अवकाश संशोधन, AI आणि शाश्वत विकास या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याबाबतची चर्चा झाली। एलन मस्कला स्टारलिंक भारतात आणण्याची खूप दिवसांपासूनची इच्छा होती, मात्र नियामक आव्हानं आणि रिलायन्स जिओ सारख्या देशांतर्गत दूरसंचार कंपन्यांच्या विरोधामुळे ही प्रगती मंदावली होती। नोव्हेंबर 2022 मध्ये भारताचे दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितलं होतं की स्टारलिंकनं सुरक्षा नियमांचं पालन केलं नाही, त्यामुळे त्यांचा उपग्रह संप्रेषण परवाना राखून ठेवला। भारत ही एक मोठी बाजारपेठ आहे
जिथं 1.4 अब्ज लोकसंख्येपैकी 40% लोक अजूनही इंटरनेट पासून वंचित आहेत. तर मंडळी, एअरटेल आणि जिओच्या स्पेसएक्स सोबतच्या या कराराबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा. धन्यवाद.